ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। थेट आपण पुन्हा एकदा जाऊयात शिवाजी पार्क या ठिकाणी। आशाताईंची अंत्ययात्रा आता काही वेळातच या ठिकाणी पोहोचते आणि बरोबर 4 वाजता या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर मुंबईतल्या रस्त्यांवरून आशाताईंची अंत्ययात्रा अखेरचा प्रवास या ठिकाणी सुरू झालेला आहे। संगीतमय सुरांचा असा हा प्रवास मुंबईतल्या या रस्त्यांवरून आता सुरू झालाय। शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये आशाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। थोड्याच वेळात शासकीय इतमामात आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज सकाळपासून बॉलिवूड सेलिब्रिटींनी, मराठीतील अनेक कलाकारांनी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी सुद्धा आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेतलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल होत आहेत। आशाताईंच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। फडणवीस सरकारमधले अनेक मंत्री जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता दाखल होत आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी दाखल होत आहेत। तर काही वेळातच आता आशाताईंचं पार्थिव हे शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये पोहोचेल आणि इथे आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये इथे दाखल झाले, जिथे आशाताईंच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत। संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई हे देखील आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। त्यावेळेला त्यांच्यासोबत संजय शिरसाट, शंभूराज देसाई आणि शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते। छगन भुजबळ या ठिकाणी आलेले आहेत। आशाताई यांच्यावर, आशा भोसले यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मंत्री छगन भुजबळ त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर अंत्ययात्रा मुंबईच्या रस्त्यावरून जसजशी पुढे सरकत होती तसं वाटेत अनेक ठिकाणी स्थानिकांनी या अंत्ययात्रेवर पुष्पवृष्टी केली होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील इथे दाखल झालेल्या आहेत। सकाळी पोलिसांनी निवासस्थानी मानवंदना दिलेली होती आणि आशाताई यांचं पार्थिव जेव्हा निवासस्थानाहून निघत होतं तेव्हा सुद्धा मानवंदना देण्यात आलेली होती। थोड्याच वेळात आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। अगदी काही क्षणातच त्यांची ही अंत्ययात्रा शिवाजी पार्कमधल्या या स्मशानभूमीत दाखल होईल। सुरांचा हा प्रवास तब्बल 7 ते 8 दशकांहून अधिक काळापासूनचा सुरांचा हा प्रवास संपलाय आणि आशाताई यांना अखेरचा निरोप आता दिला जाणार आहे। अगदी शेवटी आपण एक म्हणूया की एक पर्व संपलं असं यामध्ये म्हणूया की लता दिदी आणि त्यानंतर आता आशाताई। एक काळ असा होता की म्हणजे ती दशकाच्या दशकं त्या ठिकाणी आशाताई आणि लता दिदींनी खरं तर अक्षरशः गाजवलेली आहे। मंगेशकर कुटुंबाचं खरं तर हे देणं आहे समाजासाठीचं, लोकांसाठीचं, की त्यांनी संगीत क्षेत्रावर जी काही आराधना केली त्या सगळ्या आराधनेचं फळ म्हणजे आशाताई आणि लता दिदी होत्या। आशाताईंची इतकी सगळी गाणी आज प्रत्येकाच्या मनामध्ये, खरं तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये अक्षरशः ऐकायला येतात, वाजत आहेत। अक्षरशः गारुड केलं होतं एक काळ आशाताईंनी आपल्या गाण्यांनी। आजही ती गाणी तशीच लोकांना त्याच ढंगात, त्याच चालीमध्ये आवडतात। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा,
आपण पाहतो की थोड्याच वेळात आशा भोसलेंचं पार्थिव हे शिवाजी पार्क जवळच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचेल. सध्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होण्याच्या ठिकाणी आपण पाहतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि वरळी परिसरामधून अंत्ययात्रा आशा भोसलेंच्या हळूहळू पुढे सरकते आहे. त्या अंत्ययात्रेमध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक दिग्गज त्याचबरोबर आशा भोसलेंचं संगीतावरती प्रेम करणारी सगळी मंडळी त्यांच्या नावाचा जयघोष करत त्या आजरामर आहेत सध्या अंत्ययात्रेतून पुढे हळूहळू येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये आशा भोसले यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये संस्कार केले जाणार आहेत. काल आशा भोसलेंचं 12 वाजता निधन झाल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती जेव्हा कुटुंबियांनी दिली त्यानंतर त्यांचं पार्थिव हे पुढच्या 2 तासामध्ये त्यांच्या घरी आणण्यात आलेलं होतं आणि घरी आणल्यानंतर त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून अनेक मंडळी त्यांच्या घरी उठून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत होती. आशा भोसले यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत होते आणि आज आपण पाहतो की जवळपास 90 वर्षातला नक्कीच कृष्णा, नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा.